नमस्कार मित्रांनो. आपण सगळे निसर्गप्रेमी आहोत असे आपण म्हणतो, पण खरंच आपण किती वेळा खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आनंद घेतो? आणि महत्त्वाचा प्रश्न असा म्हणजे की तिथला परिसर आपण किती जपतो? खरा आनंद आणि निसर्गाशी जोडलं जायचं असेल, कम्फर्ट झोन सोडून थोडंसं बाहेर पडावं लागतं. आणि म्हणूनच आम्ही निघालो आहोत एका अशा ठिकाणी जिथे इतिहास आणि निसर्ग आणि धबधबा हे सगळं एकाच ठिकाणी आम्हाला बघायला भेटेल. तर चला. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवायला घेतलेली आहे. जे जास्त खूप दिवस झाले आपला व्लॉग काय आला नाही. आणि आज हा प्लॅन कसा झालेला आहे तरी. आणि सगळे आपली होमीज गँग जमलेली आहे. हे बघा, ही आपली गँग. आज काय ट्रेक वगैरे नाही होणार, म्हणजे थोडासा ट्रेक होणार. आणि आजचा टायटल बघून तुम्हाला समजलं असेल, आपण आलो आता कोंडाणे केव्जला. बघू, एक्सप्लोर करू आणि काय काय आहे जे आपण इथे बघणार आहेत बघूया. अरे इथं आलोय, आम्हाला रस्ताच भेटेना झालाय. एक तिकडून एक रस्ता आहे आणि एक इकडून आहे. पूर्ण ट्रेकिंग सुरू झालेली आहे आता. जास्त नाही, 1 तासाची ट्रेकिंग आहे असं म्हणतात. कोण 1 तास बोलतो, कोण अर्धा तास बोलतो. आम्हाला फक्त 20 मिनिटं लागली. काय म्हणतोय तुझी मोठी क्रॉस? अरे पुरा आगे करके रखो. त्याचा अर्धा पाय बसत त्याच्यात. नॉर्मल आहे तो अख्खा बसला. एकदा दिसतो ना पण. अरे भाई चालायचं चढायचा नाही. सगळे ह्या हिशोबाने आले की इथं ट्रेकिंगच नाही. क्रॉक्स बिग सँडल विंडल घालून ना. जवळजवळ 1 वर्षाचा गॅप पडला. त्यानंतर आम्ही ट्रेकिंग सुरू केली. तरी थोडीफार ट्रेकिंगपासून सुरुवात केली. बघू आजचा दिवस सुरू जातो. विनीत, काय बोलशील? विनीत, काय बोलशील? लय दिवसात आपण ट्रेकला आलो. का म्हणजे बघू आता पुढचे किती ट्रॅक करतो आपण. आता तर सुरुवात आहे. सुरुवात आहे आता का. साहिल, हो मित्रांनो, माईकमधून आवाज असेल तर माहीत नाही मला, पण पहिल्यांदाच वापरते. कसा आवाज असेल मला तुम्ही सांगा. थोडी हळूहळू थोडं इम्प्रूव्ह करत चाललो आहे आम्ही. अशी मध्ये जाता जाता धबधबे लागतात आहे आम्हाला. पुन्हा एक आपल्याला अजून एक धबधबा लागलेला आहे. म्हणजे असे धबधबे बघतच आपल्याला केव्हकडे जायचं आहे. म्हणजे अरे बापरे, किती भारी. हा माहीत म्हणजे तुम्हाला दाखवतो. असं रस्त्यात आहे ना, गरिबांना खात घालून घेऊन जात राहायचं. चला खावा खावा, काय विषय नाही, काय विषय नाही. तुला ते वेळ, ते क्वालिटी पर्सन आहे ते. 200 यांनी दिले. 5 रुपये माझे पण होते, मला नाही कोण बोलला. 5 रुपये तुझे. तर इथूनच आम्हाला ते केव दिसायला लागली. म्हणजे याच्या प्रकारे आम्ही पोचलो इथे. थोडाच ट्रेक, एकदम थोडा ट्रेक होता, पण सगळे दमले. म्हणजे लाईक खूप हे झालं ना, खूप ब्रेक झाला. त्यानंतर सगळे दमले असं वाटतं. इथं आलो आता. काय इथून एंट्री, इथून ते सीड्या आहे. पुढं गाडी दिसते
की तिकडं एंट्रन्स आहे, म्हणजे केव आम्हाला इथून दिसायला लागले. आणि जर ज्यांना माहीत नाही की इथं काय खाऊ भेटतो की नाही खायला प्यायला, तर हे स्टॉल्स वगैरे आहेत इथे. आणि हे बघ इकडे दाखव, इथे पण असे स्टॉल्स वगैरे आहेत. भेटेल. आणि मधोमध असे धबधबा आहे, त्या धबधब्यांमधून असं जातं. तर मी तुम्हाला दाखवतो म्हणजे असा. चला चला सगळ्यांनी चला. चांगलं आहे मजेत. आणि आज रविवार आहे म्हणून थोडीफार गर्दी पण आहे. लहान लहान मुलं पण आलेले तिथे. वा, असं पाण्यातून जायला खूप मजा येते. वा, इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण किल्ल्याचे, केव्हची सॉरी. आणि इथून सीडी चालू होत आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे म्हणजे बऱ्यापैकी झाले. आता तो जो वॉटरफॉल आहे, जो केव्हजवरून जो पडतो, जो फेमस, जो जास्त व्हायरल झालाय, तो हा बघा. आता तुम्ही विचाराल, हे ठिकाण इतकं खास का आहे? तर ही कोंडणी लेणी आहे. ही लेणी आजपासून जवळपास 2000 वर्षापूर्वीची आहे. बौद्ध भिक्षूंनी ही लेणी डोंगराच्या पोटातून कोरीव कामातून घडवलेली होती. इथे तुम्हाला प्राचीन वास्तुलेखेचे उत्तम नमुने, भव्य चैत्यगृह आणि विहार पाहायला मिळतात. हजारो वर्षापूर्वी कोणतीही आधुनिक मशिनरी नसताना हे कोरीव काम कसं केलं असेल, हे विचार करायला भाग पडतं. बघू शकता तुम्ही, इथं सगळे ते भिक्खू लोक असायचे ना, तर ते असे बहुते इथून सगळे प्रे करायचे इथं बसून बघा. आणि हे आहे ना, हे सगळं हे 2000 वर्षापूर्वी बांधलेले गेलेले केव्ज आहे. आणि इकडचा एक मोठा अट्रॅक्शन हाच आहे, वॉटरफॉल एक आहे. आणि इकडचे सगळ्यात जास्त जे रील्स आहेत ते व्हायरल झालेले आहेत, आहे की नाही. आणि सध्या पण इथं एक रील पण काढतात ते लोक. इथे तुम्हाला धम्मलिपीचा हा बोर्ड दिसतोय. ही भारतातील सर्वात प्राचीन स्क्रिप्टपैकी एक मानले जाणारे ब्राह्मी स्क्रिप्टशी संबंधित आहे. काही रिसर्चर या स्क्रिप्टला धम्मलिपी असे म्हणतात. या स्क्रिप्टमध्ये सुमारे 2000 वर्षापूर्वीचा हा बुद्धिस्ट केव्ज वरील शिलालेख कोरले. या शिलालेख मधून या लेण्या कोणी बांधल्या, कोणी डोनेट केल्या आणि त्या काळातील इतिहासाबद्दल खूप माहिती मिळते. बसण्यासारखं केलेलं तिथं, हे बघा. म्हणजे इथं बसून ते ध्यानवर. कोणाला भिजायचं तर तिथं भिजून घ्या. क्या किरण, भिगणे का है ना, तर तिकडं भिजून घ्या. पाणी का सोय है पुरा, खाने का पता नाही. तो बोलत होता काय ते, आपण नाटक करायला अभ्यास करून आलंय तिथं काहीतरी दिलंय, पण ते फक्त आपल्याला दिसतं, जसं त्यांना. अच्छा, साफ पाहिजे, त्यासाठी मन साफ पाहिजे. साफ तर पाहिजे की आम्हाला त्यात उलट्या शिड्या दिसतात. कुठे सीड त्या शिड्या असे मेडिटेशन करायसाठी. आणि ते असे कंपार्टमेंट आहे, कंपार्टमेंटच बोलू शकतो, मला योग्य शब्द माहीत नाही. आणि बघा प्रॉपर आहे. आणि हे जे पिलर्स आहेत, हे पिलर्स काळानुसार सगळे तुटून पडलेले आहेत. 2000 वर्षापूर्वीचं आहे हे सगळं. अशा आतमध्ये कंपार्टमेंट्स आहेत सगळे असे.
एवढी थरथर थरथर करत घुसलाय तिथं तरी अरे उतरते बघा फोटो काढ होते फोटो हे जा तुला काढलं जा फोटो काढ तो टाकतोय बघ कसा असं एकच जोडी कपडा आणलेला सांभाळून ठेवलेलं चेंज करेल. दोन जणांची वाटते अर्धे इथनं अर्धे विनीत इथनं लिया नाही आहे का नाही इथनं अर्धे विनीतला बसल पूर्णी बसेल विनीतचं ते विनीतचा वन पीस आहे तो. फॅन अभी बोलतो धरना मी जरा नवीन चेंज करतो. प्रकारे आम्ही एक्सप्लोअर केलं जेवढं होईल तेवढं आणि निघालं आता निघतानाच असं पाऊस लागलाय आम्हाला. चलो 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 कैसा लग रहा है ये छतरी कौन लाया छतरी कौन लाया सबके लिए चला अशा प्रकारे आम्ही खाली उतरलोय. सबके जमाने के लोगों ने जो किया that doesn't mean अशा प्रकारे आपला व्लॉग इथेच एंड होतोय आणि आता आपण जाऊया 31 मध्ये घरी. एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केली होती जे हातावर घासून लाल होतो ना हात तो याच पानांकडून झालेला याला रक्तचंदन किंवा काय असं म्हणतात असं काहीतरी असेल तर तुम्हाला माहित असेल त्याचं नाव सांगा. ये तो ये करने वाला है रे. सबसे मेरा दिमाग खराब हो गया. मैंने बोला ना वर्चुअल इंटरव्यू लेगा बोलता नहीं टीम से लूंगा.